एवढ्या ढगाळ वातावरणात आम्ही चाललो तरी कुठे. लाईफ विथ श्रेयाच्या 17व्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पहा ना, पिंसू बाबू पोचल्याबरोबरच कशी नाटकं करत आहे, कारण तिला आईस्क्रीम दिसली होती ना, मग घेऊन दिली तिच्या पप्पाने तिला आईस्क्रीम. त्या दुकानातले ना 2 फोटो मला खूप जास्त आवडले होते. पिंसू बाबूला पाणी प्यायला दिलं तर पहा ना, हे मामाच्या अंगावर पुचकी टाकत होते. आता एवढं सारं फिरलो, मग भूक तर लागणच ना, मग गेलो बायका रेस्टॉरंट मध्ये, केलं बा ऑर्डर. एवढ्यात पिंसू बाबू रडत होती, मग तिसाठी घेतली एक आईस्क्रीम आणि आला तोपर्यंत आमचं ऑर्डर. आम्ही ऑर्डर केलं होतं व्हेज ग्रिल्ड सँडविच. हा मस्त सँडविच होतं. मला ना व्हेजिटेबल बिलकुल आवडत नाही, पण मी ना पहिल्यांदा याच्यातल्या व्हेजिटेबल काढून नाही ठेवल्या, पूर्णच पूर्ण टेबल सोबत फिनिश केलं. पण एवढं खाऊन काही पोट भरलं नाही होतं, की मस्त साधं जेवण ऑर्डर केलं आणि मस्त पोटभर जेवलं. बाहेर आल्यावर नवऱ्याचं जेब खाली करणं तर कंपल्सरीच आहे. मग मस्त जेवण करून निघलो घरी जायला. मला ना हे रेस्टॉरंट बहुत ज्यादा आवडलं. बर्थडे करायसाठी ना बहुत परफेक्ट रेस्टॉरंट आहे. मग मम्मीच्या शोरूम पर्यंत मग मम्मीला पिंसू बाबूचा लाड करायचा होता. मग मम्मीने पिंसू बाबूचा लाड करून घेतला. आलो मस्त घरी. सो असा होता माझा दिवस. बाय बाय.